सावरकर तलावाच्या मक्तेदारांनी मनमानी कारभार सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। सावरकर तलावाच्या मक्तेदारांनी मनमानी कारभार चालू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। सावरकर जलतरण तलाव चालवण्याचा मक्ता पुणे येथील स्टार एंटरप्राइजेस यांना देण्यात आला आहे। स्टार एंटरप्राइजेस कडून सध्या सावरकर जलतरण तलाव वारंवार बंद ठेवणे, पाण्याचा दर्जा निकृष्ट असणे अशा तक्रारी वाढल्या आहेत। सध्या जिल्हास्तरीय आणि आंतरशालेय क्रीडा स्पर्धा सुरू असून ऐन स्पर्धा कालावधीमध्ये मक्तेदाराने सावरकर जलतरण तलावाला टाळे लावल्याने विद्यार्थी सरावापासून वंचित राहिले आहेत। अरे ते गेट बंद आहे का असं आठवड्यातून 2 वेळा 3 वेळा असतंय। तिचं साप्ताहिक सुट्टी सोडून इथे 2-4 सुट्टी असतात आणि काय केलं तर मला सहकार्य करा म्हणते तिने। आणि तुम्ही आता आम्ही फोन केला तर म्हणजे मला सहकार्य करा, तुम्ही घरी निघून जा। गेटला कुलूप आहे आणि पोरांच्या मॅचेस आहेत उद्यापासून आणि प्रॅक्टिस नसलं तर मॅचेसमध्ये काय दाखवणार मुलं। माझा मुलगा इथं प्रॅक्टिस करतोय, तो आज राष्ट्रीय खेळाडू आहे, रणवीर राजेंद्र खाडे। आतापर्यंत भरपूर मेडल मिळालेत, इथपर्यंत त्याला कुठलाच त्रास झाला नाही प्रॅक्टिसच्या बाबतीत। पण एक जसं हे स्टार एंटरप्राइजेस त्यांनी घेतले टँक चालवायला, नेहमीचे प्रॉब्लेम आहेत त्यांचे। स्किनचे तर प्रॉब्लेम होत आहेत मुलांना, त्यांचं बंद तर असते। गुरुवारची ठरल्याप्रमाणे साप्ताहिक आहे, पण गुरुवार सोडून इतर सलग 2 ते 3 दिवस टँक बंद असते। इथं कोणच नसतं, आम्ही येऊन विचारायचं कोणाला। एवढ्या आम्ही बाळ्यावरून येतोय, म्हणजे अंतर किती आहे बघा। हे मुलांना एवढं घेऊन यायचं कामधंदा सोडून आणि इथं हे प्रॉब्लेम आहेत। मग नेमकं आता काय त्यांना जर होत नसेल, या एंटरप्राइजेस त्यांना होत नसेल तर त्यांनी सोडून द्या। इथं आता 14-15ला कॉम्पिटिशन्स आहेत जिल्हास्तरीय आणि मी नॅशनल प्लेयर आहे। सतत माहीत नाही गुरुवारी पूल सुट्टीच असते, पण त्यानंतर शुक्र शनिवारही पूल बंदच ठेवतात। मी इथं शिकणारी एक विद्यार्थी आहे। आमचे आता जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत, 14-15 तारखेला उद्या परवाच म्हणू शकता स्पर्धा आहेत आणि टँक बंद ठेवलं आहे। आम्ही सर्वांनी प्रॅक्टिस कसं करावी ते कळत नाहीये। हा प्रकार नेहमीचाच झाल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी थेट महापालिकेचे आयुक्तालय गाठले, मात्र आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे उपलब्ध नसल्याने त्यांनी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या। यावेळी सहाय्यक आयुक्त मगर यांनी क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या सरावासाठी जलतरण तलाव खुले करण्याचे आदेश दिले। यावेळी पालकांनी आणि राष्ट्रीय जलतरण क्रीडापटूंनी सहाय्यक आयुक्तांसमोर तक्रारींचा पाढा वाचला। यावेळी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर यांनी आयुक्तांशी चर्चा करून कारवाई करणार असल्याचे सांगितले। 12/9/2025 रोजी सावरकर तलाव जो महानगरपालिकेच्या अंतर्गत आहे, या रिलेटेड सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील काही नागरिक तक्रारीच्या अनुषंगाने आलेले होते। नागरिकांच्या अशा तक्रारी आहेत की सदर ठिकाणचा पूल हा सद्यस्थितीला बंद आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणची पाण्याची गुणवत्ता ही कमी प्रतीची आहे। त्यास अनुसरून आम्ही संबंधित मक्तेदारास तशा सूचना दिलेल्या आहेत आणि इथून पुढे जे नियमानुसार जी काही कारवाई करायची असेल ते आमचे आयुक्त महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करून पुढील आम्ही कार्यवाही ठेवू। या प्रसंगी अमर पुदले, आनंद चंदनशिवे यांनी देखील मक्तेदाराची मनमानी चालू देणार नाही, नागरिकांना चांगल्या सेवा सुविधा देणाऱ्या मक्तेदारांना मक्ता द्यावा किंवा महापालिकेने जलतरण तलाव चालवावा अशी सूचना केली। यावेळी महापालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयामध्ये सावरकर जलतरण तलावावरील पालक व विद्यार्थी बहुसंख्येने महापालिकेत आल्याने मोठी गर्दी झाली होती।